नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. खरं तर हा राजीनामा अजिबात अपेक्षित नव्हता. घोसाळकर आणि शिवसेना यांचे चांगले संबंध होते. दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबियाची ताकद होती. तेजस्वी यांच्या पतीची हत्या झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना धीर दिलेला होता, त्यांचं सांत्वन केलेलं होतं आणि त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याविषयी देखील त्यांना आश्वस्त केलेलं होतं. तरीही घोसाळकर यांनी शिवसेनेचा राजीनामा द्यावासा वाटला, ठाकरे यांची साथ सोडावीशी वाटली. याची कारणं काय आहेत आणि हे केवळ मुंबईपुरतंच घडतं आहे का? तर असं अजिबात नाही. याची जी सुरुवात झालेली आहे ही रवींद्र धंगेकर यांच्यापासून सुरू झालेली आहे. रवींद्र धंगेकर यांनी महायुतीमध्ये अशा प्रकारची ठिणगी टाकलेली आहे की या ठिणगीमुळे महायुतीमध्ये सध्या आग लागलेली आहे. ही आग कशाची आहे आणि त्याचे पुढचे परिणाम काय आहेत याचा आढावा याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. या तीनही पक्षाच्या अतिशय वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीचं किंवा या तीन पक्षांमधल्या अंतर्गत संघर्षाचं, कलहाचं कारण आणि हा संघर्ष पुढे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कसा वाढू शकतो याचं हे द्योतक आहे. आता या घोसाळकर कुठे जाणार आहेत याची जी चर्चा सुरू झालेली आहे तर त्या भाजपमध्ये जातील असं बोललं जाते. पण भाजपला घोसाळकर यांना का घ्यावं असं वाटतं आहे? त्या तर शिवसेनेच्या होत्या आणि महायुतीमधल्या संकेतानुसार खरं तर त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जायला हव्या होत्या, पण त्यांनी भाजपचा मार्ग पत्करल्याचं दिसून येत आहे. तर या तीन पक्षांमध्ये जी काय नेत्यांना घेण्याची स्पर्धा लागलेली आहे त्याचं कारण ठरलेले आहेत माजी आमदार, काँग्रेसचे पुण्यातले नेते, हे तत्कालीन नेते रवींद्र धंगेकर आणि त्याला कारणीभूत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जेव्हा महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली, मोठ्या मताधिक्यानं, मोठ्या बहुमतानं हे सरकार पुन्हा सत्तेवरती आलं, तेव्हा त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक ठरलेली होती. तेव्हाच त्यांना अंदाज आला होता की आपल्या तीनही पक्षांकडे इनकमिंग वाढणार आहे आणि हे इनकमिंग वाढल्यानंतर या तीनही पक्षांमधल्या त्यांच्या स्थानिक समीकरणावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं असं ठरवण्यात आलं की कोणताही नेता जरी कोणत्याही पक्षाकडे, म्हणजे तो उद्या भाजपकडे अप्रोच झाला किंवा उद्या तो त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली किंवा अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची उत्सुकता दाखवली, तर या तीनही पक्षांनी एकमेकांना विश्वासात घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्या पक्षप्रवेशाचा निर्णय घ्यायचा आहे. कोणता नेता कोणत्या पक्षामध्ये योग्य ठरू शकेल याबाबतचा निर्णय या तीनही पक्षांच्या नेत्यांनी घ्यावा असं देखील बैठकीमध्ये ठरलेलं होतं. पण जसं मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं तसे एकनाथ शिंदे हे थोडेसे नाराज होते आणि दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांना देखील स्थानिक पातळीवरती मोठ्या अडचणी येत होत्या. त्यांना भाजपकडनं आपल्याला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो अशी काहीतरी भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी मार्च महिन्यामध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिथंच या तीनही पक्षांमध्ये मग इनकमिंग करण्याविषयीची थोडीशी भांडणं सुरू झाली किंवा संघर्ष सुरू झाला. मग काय झालं नंतर लगेचच की एकनाथ शिंदे यांनी हे पहिलं पाऊल टाकलं आणि रवींद्र धंगेकर यांना घेतल्यामुळं पुणे भाजपमधली, त्यातही कसबा विधानसभा मतदारसंघातली भाजपची समीकरणं बदलली. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे थोडेसे भाजपला त्रासदायक ठरू शकतात आणि भाजपचा कोणताही सल्ला न घेता किंवा भाजपची सल्लामसलत न करता एकनाथ शिंदे यांनी निर्णय असा घेतल्याने धंगेकर यांना प्रवेश देण्याचा, त्यामुळं भाजपनं मग दुसरा दणका पुणे जिल्ह्यातच या दोन पक्षांना दिला आणि तो दणका होता माजी आमदार संग्राम थोपटे यांचा. संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते होते. अजित पवार आणि त्यांचा थोडासा 36चा आकडा होता आणि अजित पवार यांचा आमदार भोर मुळशी या मतदारसंघामध्ये आहे. खरं तर संग्राम थोपटे यांना भाजपनं पक्षात घेण्यापूर्वी अजित पवारांशी मसलत करायला हवी होती असं अजित पवारांचं म्हणणं होतं. पण अजित पवारांना कोणतीही कल्पना न देता संग्राम थोपटे यांनी अमित शहांची भेट घेतली. अमित शहांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आणि मग
अजित पवार देखील चिडले. अजित पवार इतके चिडले की त्यांनी भाजपच्या सांगली जिल्ह्यामधल्या 2 माजी आमदारांनाच आपल्यासोबत घेतलं. एक म्हणजे विलासराव जगताप आणि दुसरे शिवाजीराव नाईक या आणि त्यांच्यासोबत अजितराव घोरपडे या 3 माजी आमदारांना लगेच प्रवेश देऊन टाकला आणि सांगलीमधली आपली जी काही ताकद आहे ती वाढवायचा प्रयत्न केला. बरं, अजितदादा इथे थांबले नाहीत. त्यांनी थेट जळगाव जिल्ह्यामध्ये हात घातला. जळगाव जिल्हा हा भाजपचा सध्या बालेकिल्ला आहे आणि भाजपमध्ये काही मंडळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये यायला तयार होती. त्यासाठीची बोलणी ही गिरीश महाजन करत होते. पण त्याच्या आधीच अजित पवारांनी घाई केली आणि गुलाबराव देवकर जे माजी परिवहन राज्यमंत्री होते त्यांना प्रवेश अजित पवारांनी दिला. सतीश पाटील हे देखील माजी मंत्री होते, त्यांना प्रवेश दिला. कैलास पाटील चोपड्याचे माजी आमदार त्यांना प्रवेश दिला. माजी आमदार दिलीप सोनवणे, दिलीप वाघ असे जळगाव जिल्ह्यातले 5 माजी आमदार अजित पवारांनी आपल्यासोबत घेतले आणि त्या ठिकाणी आपली ताकद वाढवली. आणि ही ताकद वाढवून काय होणार आहे तर भाजपसमोरचा संघर्ष वाढणार आहे. भाजपलाच त्याची डोकेदुखी होणार आहे. अजित पवार जळगावपुरतेच मर्यादित राहिले का? मग त्यांनी थेट नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवी ती माणसं घेतली. अशोक चव्हाण यांचंच घर त्यांनी त्या ठिकाणी फोडलं. अशोक चव्हाण हे भाजपचे आता मोठे नेते आहेत आणि त्यांच्याच घरात त्यांनी हात घातल्यामुळे भाजप आणखीन त्या अर्थाने नाराज झाली. आता त्यामुळं या 3ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नेते आता येऊ लागलेले आहेत. त्यांचं धोरण असं होतं साधारणपणे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातला नेता हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात घ्यावा, काँग्रेसमधला नेता हा भाजपमध्ये जावा आणि शरद पवार यांच्या पक्षातला नेता हा अजित पवारांकडे जावा. पण प्रत्यक्षामध्ये भाजपच्याच माजी नेत्यांना अजित पवार साथ घालू लागलेले आहेत आणि ज्या काँग्रेसच्या नेत्यांना भाजपजवळ करणार होतं त्यांना एकनाथ शिंदे हे साथ देऊ लागलेले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुतीने एकत्रित जरी लढवायचा निर्णय घेतला असला तरी स्थानिक पातळीवरती या 3ही पक्षांमध्ये बेबनाव होऊ शकतो. आता या बेबनावाला किंवा संघर्षाला आणखीन एक महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे आणि ती बातमी माध्यमांकडून चुकलेली होती किंवा त्याबाबतची कल्पना माध्यमांना नव्हती आणि त्यासाठीचं एक मोठी सभा किंवा कार्यकर्त्यांचं एक मोठं शिबिर हे शिर्डीमध्ये झालेलं होतं. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्या शिबिराला म्हणा किंवा बैठकीला उपस्थित होते. त्या शिबिरामध्ये रवींद्र चव्हाण यांचं फार मोठं वाक्य आहे आणि हे मोठं वाक्य राज्याच्या आगामी राजकीय समीकरणावरती परिणाम करणारं ठरू शकतं. त्यांचं वाक्य असं होतं की आत्तापर्यंत आपण विरोधकांशी लढत होतो, आता आपल्याला स्वकीयांशी लढायचं आहे. हे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलं. आता ही बैठक ही माध्यमांना खुली नव्हती त्यामुळं त्याची बातमी बाहेर आली नाही. पण भाजपच्या ज्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानुसार रवींद्र चव्हाण यांना असं सांगायचं होतं की आपला जो आता पुढचा लढा आहे किंवा आपली जी पुढची निवडणूक आहे जी कोणाशी होणार आहे तर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी होणार आहे. आता रवींद्र चव्हाण असं बोलल्यानंतर त्याच कार्यक्रमामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील हजर होते. त्यांचं देखील असं वाक्य आहे, ते म्हणाले होय यापुढे आता आपल्याला स्वकीयांशी लढावं लागेल आणि स्वकीयांच्या झालेल्या लढाईचा मी पहिला बळी आहे. त्यांच्या या वाक्यातले देखील अनेक अर्थ निघाले. राम शिंदे यांच्या वाक्यातले त्यांना असं म्हणायचं होतं की अजित पवार हे यांनी रोहित पवारांना साथ दिल्यामुळं माझा पराभव झाला असं त्यांना सुचवायचं होतं. पण राम शिंदे हुशार आहेत, त्यांनी आपल्या वाक्याचे 2 अर्थ निघतील असं ते बोललेले आहेत. आणि दुसरा असा त्याचा अर्थ निघू शकतो की आपल्याला स्वकीयांशी लढायचं आहे म्हणजे राम शिंदे यांचे स्वकीय जे विरोधक आहेत ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. त्यामुळं त्या नगरमधल्या शिर्डीमधल्या बैठकीची चर्चा जोरदार झाली आणि भाजपची सही दिशा स्पष्ट झालेली आहे की आपल्याला स्वकीयांशी म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी लढायचं आहे. आणखीन एक विधान आहे की जे बावनकुळे यांचं आहे ते देखील गाजलेलं होतं आणि ते विधान ते का बोलले होते याचा देखील उलगडा काही दिवसानंतर झालेला आहे. चंद्रपूरमधल्या एका कार्यक्रमात ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे 2035 पर्यंत मुख्यमंत्री राहतील. खरं तर तसा काही विषय नव्हता. कोणी देवेंद्र फडणवीस यांची टर्म पूर्ण होईल की नाही याविषयी कोणी काही भाकीत केलेलं नव्हतं.
तरीही बावनकुळे हे का बोलले याचं कारण नंतर पुढे आलं. चर्चा अशी होती की महायुतीमध्ये जे काही पक्ष आहेत म्हणजे अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असं सांगितलेलं आहे की 2027 नंतर मुख्यमंत्रीपद हे आपल्याकडे येणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या किंवा प्रमुख नेत्यांच्या कानात असं सांगितलेलं आहे की भाजपनं आपल्याला कबूल केलेलं आहे की 2.5 वर्षानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे पुन्हा एकनाथ शिंदेच होऊ शकतात. आणि या आशेच्या बळावरतीच ते कार्यकर्त्यांना शक्ती देत आहेत, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहेत. बावनकुळे यांच्या वाक्याचा दुसरा पण अर्थ होता, तो म्हणजे स्वकीयांशीच आपल्याला लढायचं आहे या वाक्याशी आहे की ते भाजपमध्ये जे स्वकीय आहेत त्यांना अनेकांना असं वाटत आहे की देवेंद्र फडणवीस हे आज ना उद्या केंद्रामध्ये जातील, त्यामुळं आपल्याला महाराष्ट्रामध्ये संधी मिळू शकेल. आणि असे काही नेते होते भाजपमधले की त्यांना त्या देवेंद्र फडणवीस यांच्या नंबर 1च्या खुर्चीवरती त्यांचा डोळा आहे. आणि मग एकाच दगडात अनेक पक्षी जे मारणं होतं तसं ते बावनकुळे यांनी केलेलं आहे. म्हणजे स्वकीय म्हटलं तर युतीमधले देखील घटक पक्ष आणि स्वकीय जर म्हटलं तर त्यांच्याच पक्षांमधले फडणवीस यांचे विरोधक देखील यांना एक पद्धतशीर इशारा देण्याचं काम बावनकुळे यांच्या त्या वाक्याने झालेलं आहे की 2035पर्यंत म्हणजे पुढची 10 वर्ष फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील. तर अशा पद्धतीनं हा स्वकीयांशी लढा हा भाजपचा आणि महायुतीमधल्या इतर पक्षांचा सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये अनेक ट्विस्ट येऊ शकतात. कोणता नेता कोणत्या पक्षामध्ये जाईल आणि प्रत्यक्षामध्ये ऑफर कोणाची होती आणि प्रत्यक्षामध्ये तो गेला कोणत्या पक्षामध्ये असं देखील आपल्याला पाहायला मिळेल. गिरीश महाजन यांनी याबाबत स्पष्टपणे बोललेलं होतं की अजित पवारांनी जळगावमध्ये जे काही नाक खुपसलेलं आहे ते आम्हाला पसंत पडलेलं नाही. त्यामुळं अशीच प्रतिक्रिया नांदेडमध्ये देखील अजित पवारांबाबत उमटलेली होती. आता जे घोसाळकर शिंदे यांच्याकडे येणं अपेक्षित होतं त्यांच्यावर देखील आता भाजपनं जाळं फेकलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या ताकदीला तेथे टाचणी लावायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तर हे केवळ मुंबई, जळगाव, ठाणे, सांगली, नांदेड यापुरतंच मर्यादित नाही तर राज्यभर हा स्वकीयांशी लढाईचा खेळ सुरू झालेला आहे. या खेळाकडे आपलं लक्ष राहिलंच. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.